आज मी झणझणीत तर्रीदार स्पायसी वर्ल्ड फेमस कोल्हापुरी मिसळ बनवणार आहे। महाराष्ट्रात सर्रास नाश्त्यामध्ये मिसळ व कटवडा हा खाल्ला जातो। कोल्हापुरी मिसळची एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यासाठी जे सिक्रेट मसाले लागतात, मिसळचा मसाला कसा बनवायचा हे सर्व दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमची मिसळ एकदम परफेक्ट अशी बनणार नाही। एकदम झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ जी चव केल्यानंतर तुम्ही ती चव कधीच विसरणार नाही आणि अशी ही परफेक्ट रेसिपी आहे। कोल्हापुरी मिसळसाठी मी कोणताही मार्केटमध्ये अवेलेबल असलेला मिसळ मसाला घेतलेला नाही आहे, घरीच सर्व मिसळ मसाला बनवलेला आहे। नमस्कार सर्वांना, या अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी ज्या माझ्या चॅनलवर येतात त्या बघायला मिळतील। इथं मी आता मिसळसाठी सर्व साहित्य घेतलेले आहेत, टॅमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर असं। 2 दिवस आधीच मी मटकी ही भिजत घातली होती, 2 वाटी घेतली होती। ही मटकी अशी मार्केटमध्ये अवेलेबल असते, ब्राऊन कलरमध्ये असते ही मटकी तुम्हाला। आणि मूगसुद्धा तुम्ही 2 दिवस भिजत घातला आणि मोड आणून ह्याच्यामध्ये मिक्स केला मटकीमध्ये तरीसुद्धा चालते। एकदम टेस्टी अशी छान कोल्हापुरी मिसळ बनते। आणि आता इथं मी फक्त मटकीच घेतलेली आहे, मूगसुद्धा तुम्ही मोड आणून मिक्स केले तरी चालतात। आणि आता 1 ते 1.5 लिटर पाणी होईल एवढं ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि चांगलं अर्धा तास लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार हळद आणि मीठ घातलेली आहे। आणि मिसळच्या मसाल्यासाठी अर्धा चमचा जिरे, 2 चमचे धणे, मिरी, अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा बदाम फूल 1 आणि तेजपत्ता। आणि तुम्हाला दगडफूलसुद्धा थोडंसं घालायचं आहे ह्याच्यामध्ये। आणि हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले, 1 मिनटापर्यंतच चांगले गरम करून घ्यायचे आहेत, जास्त करपायचे नाही आहेत हे मसाले। आणि आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आणि 2 बटाटे मी इथं काप करून घेतलेले आहेत, स्क्वेअर असे। हा कच्चा बटाटा घेतलेला आहे, जो मी मोड शिजत घातलेले आहेत त्याच्यामध्येच मी ॲड केलेले आहेत। बटाटा उकडून वरतून घालायचं नाही आहे, ह्या मटकीमध्ये शिजवायचं आहे, जेणेकरून ह्या मटकीला आणखीन हे जो प्लस करणार आहे, कट करणार आहे, त्याला जास्त छान अशी टेस्ट येते। आणि इथं सुकं खोबरंसुद्धा मी घेतलेलं आहे, साधारण अर्धी वाटी होईल एवढं सुकं खोबरं आहे। आणि हे चांगलं ब्राउनिश कलरवरती फ्राय करून घ्यायचं आहे पॅनमध्ये। मसाल्यासाठी कांदा आणि टॅमॅटोसुद्धा असे पातळ काप करून घ्यायचं आहे, कारण चांगला आपल्या तेलात परतण्यासाठी आणि फ्राय होण्यासाठी हा मी कांदा असा लांब असा चिरून घेतलेला आहे। आणि टॅमॅटोसुद्धा असा चिरून घ्यायचा आहे, चॉप करून घ्यायचे आहेत। आणि 1-2 कांदे वापरायचे आहेत। आणि हा तेलामध्ये असा चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मसाल्याला एकदम अशी छान फ्लेवर येतं, एकदम टेस्ट येते। असा हा खरपूस असा कांदा भाजायचा आहे, एकदम कुरकुरीत होईल असा, जास्त कुरकुरीत होईल असा कांदा फ्राय करून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि टॅमॅटो। आता सर्व मसाला थंड झाल्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे। आणि पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला पाणी न ॲड करताच हा मसाला बारीक करायचा आहे, चांगली पेस्ट करायची आहे। आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। मार्केटमधला मसाला हा मी यूज करत नाही, हा घरामध्येच तयार केलेला आहे, जेणेकरून एकदम टेस्टी आणि अशा परफेक्ट मिसळची टेस्ट येते। ही माझी सिक्रेट रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि तुम्हालाही आवडेल ही। आणि एकदम टेस्टी अशी मिसळ तुम्ही घरच्या घरी खाऊ शकाल। आणि आता ही कोथिंबीरसुद्धा थोडीशी ॲड केलेली आहे, मगाशी ॲड करायची राहिली होती, विसरून गेले होते, त्यामुळे आता थोडीशी कोथिंबीर घालून मी फाईन अशी पेस्ट केलेली आहे। पाहू शकाल मसाला आपला असा तयार आहे मिसळसाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथे ओला नारळसुद्धा वापरायचा आहे मिसळसाठी। आणि तो एकदम
पाणी घालून त्यात नारळाचं मी ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मिसळच्या कटामध्ये घालण्यासाठी. त्याच्यामुळे मिक्सरला चांगलं टेक्स्चर येतं आणि एकदम टेस्टसुद्धा छान येते मिसळला. त्यामुळे मी वापरते ओला नारळ. आणि आता हे कांद्यामध्ये तेल आपल्याला 4 ते 5 पळी घ्यायचे आहेत मिसळसाठी. कट चांगला येण्यासाठी 4 ते 5 पळी हे तेल घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्येच कांदा घालून हा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये मी आता मिरची पावडर यूज करणार आहे. आपण बेडगी मिरची जरी असेल ती भिजवून चांगली बारीक पेस्ट केलात ती घातलात तरी चालेल. छान असं टेस्टी होते मिसळ. आता मी काश्मीरी लाल तिखटच वापरलेलं आहे. आणि आता ही आपली अर्धा तासातच मटकी चांगली सॉफ्ट झाली की ओळखायचं आपली मटकी शिजलेली आहे. आणि त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मसाल्यामध्येच. आणि याला 15 मिनटं चांगली उकळी आणायची आहे. आणि जे नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नारळाच्या दुधामुळे एकदम छान असं फ्लेवर येतं आणि मिसळ खूपच टेस्टी अशी बनते ओल्या नारळामुळे. आणि पाहू शकता एकदम छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे मिसळच्या कटाला. आणि ह्याला 15 मिनटं मी असंच उकळत ठेवणार आहे लो फ्लेमवरती. आणि त्याच्यानंतरच आपल्याला भाजीसुद्धा करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे. आपण ऑलरेडी मटकी शिजवताना घातलंच होतं, आता थोडंसं किंचित घातलेलं आहे गरजेनुसार. आणि आता ही 15 मिनटापर्यंत आपल्याला चांगला कट हा शिजू द्यायचा आहे. मिसळची जी मटकी शिजवून ठेवली होती बटाटा घालून ते सुद्धा आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये कांदा परतायचा आहे. आणि लगेचच त्याच्यामध्ये मिरची पावडर मी यूज केलेली आहे थोडीशीच, 1 चमचा होईल एवढं. आणि ही मटकी बटाटा शिजलेलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं. ह्याच्यामध्ये सुद्धा कोणताही मसाला मी ॲड केलेला नाही आहे. चवीनुसार मीठ घालून ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आपली ही भाजीसुद्धा मिसळची तयार आहे. मी कोल्हापुरी स्टाईलनी ही मिसळ केलेली आहे. एकदम परफेक्ट रेसिपी अशी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. कोल्हापुरी मिसळ ही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नाश्ता सेंटरवरती म्हणा सर्वत्र महाराष्ट्रात बनवली जाते सर्रास. आणि महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ही मिसळ फेमस आहे. एकदम वर्ल्ड फेमस आहे कोल्हापुरी मिसळ. आणि मिसळ सर्व करताना त्याच्यामध्ये कांदा ॲड कराल, कोथिंबीर, शेव, चिवडा तुम्हाला जे आवडेल ते प्रमाणे तुम्ही शेव घेऊ शकता, चिवडा घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आपण दहीशिवाय कोल्हापुरी मिसळ कंप्लीट होतच नाही. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण गार्निश करू शकता आणि लिंबू पिळण्यासाठी. आणि एकदम टेस्टी अशी ही मिसळ बनते आणि आपल्याला पावासोबत तुम्ही खाऊ शकता. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू